हॅलो, नमस्कार सर. हा नमस्कार. हो सर, आता जसं की तुम्ही सांगितलं होतं त्या सर्व भागांमध्ये पाऊस झालेला आहे, परंतु आता आणि यापुढची परिस्थिती कशी राहणार? तर आज आहे 30 जून 2026. हो बरोबर. राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे. वाढणार. हं, हं. मग आजपासून जवळपास 8 तारखेपर्यंत खूप पाऊस पडणार आहे. हो हो. 30 तर जिल्हा. त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. मग नाशिक जिल्हा, मुंबई, हं, नंदुरबार, धुळे, हं, हं. जळगाव, हं, हं. अहिल्यानगर, हां. कोकण, घाटमाता, पुणे, हं, हं. संभाजीनगर इथपर्यंत काय होईल, अतिवृष्टी होईल ह्या 8 दिवसात. हो बरोबर. म्हणजे 30 पासून ते 8 8 तारखेपर्यंत. 8 जुलैपर्यंत. हो. हो. इतका पाऊस पडेल की खूप म्हणजे वडील आली वाहते. हो, हो. म्हणजे जास्तीत जास्त पाऊस पडणार आहे तर. हो. हो. आणि त्यानंतर सर? त्याच्यानंतर काय होईल, पुन्हा 9 पासून थोडा उघडेल. हं, हं. 9 पासून उघडल्याच्या नंतर पुन्हा थोडं थोडं येत राहील. पण 8 तारखेपर्यंत आहे ना, याच्यातच सगळ्यांच्या पेरण्या होऊन जातील. हो बरोबर. म्हणजे ज्या शेतकऱ्यांची पेरणी राहिलेली त्यांनी घाबरण्याचं कारण नाहीये. कारण नाही. हो. आजपासून बघा ना, बऱ्याच भागात वाढत आहे. मग याच्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण हां. महाराष्ट्र, हो. उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश, मराठवाडा हं, हं. सगळीकडेच वेगवेगळ्या भागात काय होईल, 8 दिवसामध्ये जोराचा पाऊस पडेल. हो. सगळ्यांच्याच पेरण्या होऊन जातील. हो बरोबर. म्हणजे ह्या 8 दिवसामध्ये कोणी सुटणार नाही. हं, हं. हम्म. सर तुम्ही जो पेरणीचा या अगोदरचा जून महिन्याचा जो अंदाज दिला होता तो पण अगदी परफेक्ट ठरलाय आणि हो. आता जे शेतकरी राहिले होते मागे त्यांचाही अंदाज हम्म. आता तुम्ही जसा दिलाय त्यानुसार त्यांच्याही पेरण्या होऊन जातील. सगळ्यांच्याच. हो. पण ह्याच्यामध्ये काय होईल, जरा मुसळधार पाऊस पडणार. त्याच्यामुळे काय होईल, धरणात पाणी येणार. धरणार. हो. ते काय होईल, उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, मुंबई, हा हा. पुणे हं. तिकडं खूपच पाऊस पडणार हो ना. या 8 दिवसामध्ये. हो बरोबर. म्हणजे सर 30 जून ते 8 जुलै पर्यंत जास्तीत जास्त पाऊस होणार आहे, धरणांना पाणी येईल. मग हो, यामध्ये 30 जून. हो हा. वारं किंवा मग विजांचं प्रमाण राहील का? हो, आहे ना, वारं विजा येतील हो. काही. हो बरोबर. म्हणजे एकंदरीत अतिवृष्टीसारखा पाऊस होईल तर. मग हे पाऊस कसा राहील, जास्त कोणत्या जिल्ह्यात जास्त राहील सांगतो. हो. अमरावती जिल्हा, हां. अकोला जिल्हा, हं. वाशिम जिल्हा, हो. बुलढाणा जिल्हा, हं. परभणी, जालना, हं. इकडं जळगाव जिल्हा, बरोबर. संभाजीनगर, हां. अहिल्यानगर, हं. पुणे, इकडं संगमनेर, ओझर, त्याच्यानंतर नाशिक, हां, हां. नंदुरबार, धुळे, जळगाव आणि मुंबई जास्त. मग असं हो. या च्या भागांमध्ये पट्ट्यात जरा जास्त. हो, बरोबर सर. हो. हो आणि आज ज्या भागांमध्ये पाऊस होणार आहे त्या भागांचं आज देखील काय होणार, सगळीकडे म्हणजे वेगवेगळ्या भागात पाऊस चालूच राहील आज देखील. हो, हो. एकंदरीत ज्या भागांमध्ये पाऊस पडला नव्हता आतापर्यंत त्याही भागांमध्ये पाऊस सुरू होणार आहे. सगळीकडे होऊन जाईल. हो, बरोबर. म्हणजे सर्व दूर होऊन जाईल हे. हो, हो. बरोबर. सर आता सध्या तर वारं कमीच आहे. पण मग पुढे वाढणार आहे तर. नाही, सध्या नाही. 8 दिवस हे पाऊस पडून जाईल ना सगळीकडे. हो ना? हो, बरोबर. ठीक आहे सर. ठीक. धन्यवाद आपल्या शेतकऱ्यांना माहिती दिल्याबद्दल.